नमस्कार मित्रांनो. योगसूत्रच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण विवाह ह्याविषयी एक सिरीज घेतो आहोत. या सिरीजमध्ये विवाहाशी निगडीत असलेल्या ज्या गोष्टींची गरज उपवर वधूंना आहे, अशा गोष्टी आपण या सिरीजच्या माध्यमातून दाखवणार आहे. अनेकदा विवाह म्हटला की उपवर वधूंच्या दाम्पत्य जीवनाला सुरुवात होते. दाम्पत्य जीवन म्हणजे शारीरिक आणि मानसिक संबंधांमधून या दोघांमध्ये जवळीक निर्माण होते आणि ही जवळीक जर उत्तम प्रकारे निर्माण झाली, त्यांच्यातले शारीरिक संबंध जर व्यवस्थित फुलवले गेले, तर त्यांचं जे दाम्पत्य जीवन आहे ते सुखदायी आणि आनंददायी असं होतं. ह्या दृष्टीने आपण काय केअर घेण्याची गरज आहे आपल्या प्रायव्हेट पार्टची, आपल्या गुप्तांगांची, जेणेकरून आपल्याला एक हेल्दी वैवाहिक जीवन उपभोगता येईल, ते आपण आज बघूया. आजच्या भागात आपण बघणार आहोत वजायना केअर. मुलींनी आपल्या वजायनाची कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे, ती काळजी न घेतल्यास काय काय व्याधी भविष्यात उद्भवू शकतात, ह्या दृष्टीने आपण आज बघणार आहोत. आणि ही केअर घेण्याच्या काही टिप्स सांगण्याबरोबरच आपण ह्यासाठी काही योगासने देखील बघणार आहोत. कसं आहे की वजायनाची केअर जर व्यवस्थित घेतल्या गेली नाही, तर अनियमित असा आपण म्हणतो यामध्ये योनी मार्गामध्ये वाईट डिस्चार्ज होतो. हा वाईट डिस्चार्ज अनेकदा चांगलाच वेदनादायी असतो. यातून अनेक चांगले जीवनसत्व बाहेर निघून जातात. त्यामुळे एक प्रकारे थकवा जाणवतो, आत्मविश्वासाची कमी जाणवते. तसंच इरिटेशन, इचिंग ह्या गोष्टी सुद्धा तिथे होणाऱ्या जंतू संसर्गामुळे आपल्याला होऊ शकतात. अनेकांना पिरियड्समध्ये देखील भरपूर त्रास होतो, भरपूर रक्तस्राव होतो, म्हणजे जितका व्हायला हवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात देखील होतो. हे सर्व आपल्याला, ह्या व्याधी आपल्याला योनी मार्गाची नीट काळजी न घेतल्यामुळे होऊ शकतात. याबरोबरच इथून होणारा जो जंतू संसर्ग आहे, त्यामुळे भविष्यात यांना गर्भधारणा व्हायला देखील अडथळा निर्माण होऊ शकतो. ह्या सर्व बाबी ज्या आहेत, हे टाळण्यासाठी म्हणून आपण वजायनाची कशा प्रकारे आपल्याला केअर घेता येईल, काळजी घेता येईल, ते आज 7 पॉइंट्स मधून मी सांगते. आपण हे 7 पॉइंट्स नीट बघावे आणि त्याप्रमाणे वजायनाची काळजी घ्यावी. अनेकदा काय होतं की मुलींना अनेक गोष्टी त्याच्या आईने किंवा मोठ्या बहिणीने नीट समजावून न सांगितल्यामुळे आणि हिलाही त्यांना विचारण्यात संकोच वाटल्यामुळे कुठेतरी सोशल मीडियावर इकडे तिकडे ह्या गोष्टी सर्फिंग केल्या जातात. आणि प्रत्येक वेळा ह्या सर्फिंग केलेल्या गोष्टी संपूर्ण सत्य असतीलच असं नाही. अनेकदा अर्धवट माहिती असते आणि अर्धवट माहितीच्या आधारे आपण काही गोष्टी करत असतो. तसं न होता आपल्याला व्यवस्थित माहिती असावी, आपण व्यवस्थित काळजी घ्यावी, या दृष्टिकोनातून हा भाग आपण बनवलेला आहे. कसं आहे, शरीरामध्ये आपल्या 9 द्वारं आहेत, ज्यामध्ये 2 डोळे, 2 कान, नाकपुड्या, तोंड, ॲनस आणि वजायना. स्त्रियांमध्ये ही 9 द्वारं आहेत, पुरुषांमध्ये 8 द्वारं आहेत. हे द्वारं म्हणजे बाहेरून काहीही जंतू संसर्ग आत प्रवेश करू शकतो, अशी ही द्वारं आहेत. त्यामुळे आपण चेहरा नियमितपणे धुवत असतो, त्यामुळे आपले डोळे, तोंड, कान, तर ह्या गोष्टी सतत वॉश केल्या जातात, धुतल्या जातात, परंतु त्याप्रमाणे आपण वजायनाची केअर घेतली जात नाही. तर पहिला महत्त्वपूर्ण पॉइंट हाच आहे की आपण दिवसातून 2दा ते 3दा तरी व्यवस्थित वॉश घ्यायला हवा. एक वॉश तर आपण आंघोळीच्या वेळेला घेतोच. आंघोळीच्या वेळेला जो वॉश आपण घेतो, तर तसा वॉश तितका डीपली आपला अजून 2 ते 3 वेळा दिवसातून व्हायला हवा. कसा, त्याचा विचार आपण करू शकतो, कशा प्रकारे घ्यायचा आहे. तसंच वॉश घेण्याच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याकडे जर टब्बात असेल
किंवा टब असेल त्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे आणि दिवसाला एकदा तरी 5 ते 10 मिनिटं तरी त्यामध्ये आपल्याला बसायचं आहे. असा जर आपण टबमध्ये बसून जर वॉश घेतला गेला तर तो चांगला डीपली वॉश करतो वजायनाला. आणि जर आपल्याला चुकून काही जंतू संसर्ग होणार असेल तर तो यातून वॉश केला जातो आणि त्याचं क्लीन आपण वजायना ठेवू शकतो. दुसरा पॉइंट महत्वाचा असा आहे की पाश्चात्य म्हणजे कमोडवर जर आपण बसत असू तर एक प्रकारे जेट स्प्रेने आपण व्यवस्थित अॅनस किंवा वजायना क्लीन करू शकतो. परंतु जिथे इंडियन सीटवर बसल्या जातं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण स्टूल पास केल्यानंतर आपण मागची जागा वॉश करतो, अॅनस वॉश करतो, ते जनरली बाहेरून आतल्या दिशेने वॉश केल्या जातं. तसं न करता आपल्याला हात किंवा जसं वॉश करण्याची जी पद्धत आहे ती आतून बाहेरच्या दिशेने ठेवायची आहे. याचं कारण असं की हे जे स्टूल आपण पास करतो हे शरीरातलं एक्स्ट्रॅक्ट आहे, हायली इन्फेक्टेबल असे पार्टिकल्स त्यामध्ये आहेत. बाहेरून आत घेताना वजायना त्याच्या अतिशय जवळ असल्यामुळे ती घाण अनेकदा अगदी त्याचे काही अंश योनी मार्गात प्रवेश करतात आणि ह्या प्रवेशामुळे तिथे जंतू संसर्ग होऊ शकतो. म्हणून ही काळजी निश्चितपणे घ्यायची आहे. तिसरा पॉइंट असा आहे, ज्यावेळेला आपण युरिन पास करतो, युरिन पास केल्यानंतर आपण टॉयलेट पेपर किंवा कॉटनचा पातळ स्वच्छ कपडा ड्राय करण्यासाठी वापरावा. म्हणजे ती जागा ओली राहता कामा नये. युरिनमध्ये सुद्धा शेवटी इन्फेक्टेबल गोष्टी आहेतच, त्यामुळे त्यांचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून ड्राय कपड्यांनी तो भाग कोरडा करून घ्यावा. कारण युरिन जिथून पास होतं तिथून देखील वजायना अतिशय जवळ आहे, त्यामुळे पुन्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आपल्याला होऊ शकतात युरिन पास केल्यानंतर सुद्धा. हा जो कपडा आपण वापरणार आहे ह्यासाठी, तर हा कपडा रोज नियमितपणे स्वच्छ करावा. अगदी आपण अंगाला वापरण्याचं जे आपलं साबण आहे त्या साबणाने कोमट पाण्यात भिजवून आपण ह्या कपड्याला स्वच्छ करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरा कपडा वापरायचा आहे. हा कपडा फक्त तेवढ्याच साठी वापरण्यात यावा, अगदी स्पेशली वेगळा ठेवून फक्त तेवढ्यासाठी वापरावा, जेणेकरून बाहेरून अजून आपल्याला काही इन्फेक्शन्स होणार नाहीत. चौथा महत्त्वपूर्ण पॉइंट काळजी घेण्याच्या दृष्टीने असा आहे की पिरियड्स सुरू असताना जे पॅड्स आपण वापरतो ते पॅड्स फार ओले होऊ देऊ नयेत. त्याचा ओलावा खूप आपल्याला खूप वेळ असता कामा नये. जरा जरा इंटरव्हल्सनी 2-2, 3-3 तासांच्या इंटरव्हल्सनी आपण पॅड चेंज करावेत. कारण की बरेच लोक पूर्ण पॅड वापरण्याच्या नादात बराच वेळ ओलावा त्या ठिकाणी राहतो आणि इथून सगळ्यात जास्त इन्फेक्शन वजायनामध्ये होऊ शकतं. त्यामुळे ह्याची काळजी घेण्याची अतिशय आवश्यकता आहे. पाचवा पॉइंट असा आहे की आपण अंडरगार्मेंट जे वापरतो ते शक्यतो कॉटनच्या कपड्याचे वापरावेत. म्हणजे अंडरगार्मेंट्समध्ये ब्रा सुद्धा आल्या आणि अंडरवेअर सुद्धा आल्या. या आपण कॉटनच्या कपड्याच्या जर वापरल्या तर कॉटनचा कपडा हा आपण ज्यातून हवा खेळती राहील, ब्रीदिंग करता येईल अशा प्रकारे हा कपडा असतो. तर त्यामुळे अनेकदा आपण पाहतो नवीन नवीन खूप गारमेंट्स आजकाल येतात जे नायलॉन सारख्या कपड्यांमधून असतात, पण ह्या कपड्यातून आत हवा न खेळती राहिल्यामुळे घाम येऊन अजून त्या भागात ओलावा राहतो आणि त्यातून आपल्याला इन्फेक्शन्स होऊ शकतात. सहावा पॉइंट आहे महत्वाचा की आजकाल जीन्स किंवा टाईट्स असे कपडे मुली वापरतात. आता आपण काळाची गरज ओळखून ही कपडे वापरायला आपली मनाई नाही, परंतु काय होतं की दिवसभर जर आपण जीन्समध्ये राहिलो तर पूर्ण आपला मांडीचा जांघेचा संपूर्ण भाग हा सतत जीन्सचा कपडा जाड येत असल्यामुळे हवा तिथे खेळती राहू शकत नाही. त्यामुळे किमान की आपल्या वर्कप्लेसवरून आपण घरी आल्यानंतर तरी आपण हे कपडे बदलावेत. सैलसर कपडे घालावेत जे खालून मोकळे असतील, जिथून छान हवा खेळती राहील, जेणेकरून आपल्याला
प्रत्येक आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला ब्रीदिंगची गरज आहे. तर त्यामुळे त्या जागेला सुद्धा ब्रीदिंगची गरज आहे. नेहमी आपल्या बसण्यामुळे आणि वेगवेगळ्या गोष्टींमुळे आजकाल चालणं देखील कमी होतं, त्यामुळे आपण मॅक्सिमम वेळेला बसून असतो. त्या बसण्यामुळे ही जागा सतत अशी ब्लॉक होते. त्यामुळे शक्यतो आपण ज्या वेळेला आपल्या वर्कप्लेसवरून घरी येतो तेव्हा हे कपडे बदलावेत. 7वा सर्वात महत्त्वाचा पॉइंट असा आहे, की विवाहाच्या दृष्टीने आपण ही माहिती देत असल्यामुळे आता जे स्त्री-पुरुष यांचे जे काही शारीरिक संबंध येणार आहेत, वर-वधूंचे जे काही शारीरिक संबंध येणार आहेत, हे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर एक स्वच्छ वॉश घेण्याची अतिशय गरज आहे. आणि कुठल्याही प्रकारे वॉश घेतल्यानंतर ती जागा ड्राय करणे याची अतिशय गरज आहे. कारण ती जागा ओली राहून देखील अनेकदा इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे ती जागा नेहमी कोरडी असावी ह्यावर भर द्यावा. ह्या प्रकारे ह्या 7 पॉइंट्समध्ये जवळपास मी सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. ह्या प्रकारे जर आपण वजनाची केअर घेतली तर आपल्याला भविष्यात होणारे जे काही व्याधी आहेत तर ते आपल्याला टाळता येऊ शकतात. आता आपण बघूया की या भागासाठी म्हणजे वजायनल केअरसाठीच आपण कशा प्रकारे योगासने करू शकतो. यात सर्वात महत्त्वपूर्ण असा सांगितला आहे तो म्हणजे मूलबंध. आता हा मूलबंध कसा लावावा ते आपण आता बघूया. पण ह्यानी होणार काय आहे तर आपले लोअर ॲब्स किंवा वजनाच्या आतील जे मसल्स आहेत ते मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणून आपण ही एक केअर म्हणून आपण ही योगासने सांगतो आहोत. ही योगासने आपण नियमित रूपाने जर करत राहिलात तर आपल्याला याचा निश्चितच लाभ होईल. मित्रांनो, मी आताच आपल्याला म्हटलं की मूलबंध लावणं अतिशय गरजेचं आहे. तर हे मूलबंध काय आहे? तर मूलबंध म्हणजे आपलं वजायना आणि ॲनस या भागाचं एक प्रकारे आकुंचन करून ठेवायचं, कॉन्ट्रॅक्ट करून ठेवायचं. म्हणजे आपण जसं आपल्याला टॉयलेटला जायचं आहे आणि कोणीतरी गेलेलं आहे तर त्यावेळेला आपण जी क्रिया करतो अनायासे आपल्या हातून जी क्रिया घडते म्हणजे आपण तिथले मसल्स असे आकुंचन करून ठेवतो तर ती क्रिया म्हणजे मूलबंध. आता हा मूलबंध आपण बटरफ्लाय करत असताना लावावा. बटरफ्लाय करूया आपण. बटरफ्लाय करत असताना आपला हा भाग पूर्ण मोकळा झालेला आहे आणि हा बटरफ्लाय करत असताना पहिले थोडं आपण बटरफ्लाय करून इथल्या ज्या जांघेच्या मांडीच्या ज्या मसल्स आहेत आपल्या त्यांना आपण थोडासा फ्री करून घेऊ थोडा एक्सरसाइजने. आणि आता या बटरफ्लायमध्ये आपण श्वास घ्यायचा आणि त्या बरोबरीने खालून मूलबंध लावायचा. बंध लावताना श्वास घेणे किंवा सोडणे यामध्ये आपल्याला थांबावं लागतं. तर आपण श्वास घेऊन थांबूया. बघा, दोन्ही पायाचे खाली दाबून ठेवायचे, याला उग्रासन म्हणतात. दोन्ही पायाप्रमाणे खाली दाबून ठेवायचे आणि श्वास घ्यायचा आणि त्याबरोबर खालच्या जागेचं आकुंचन करायचं आहे. जेवढ्या वेळ आपल्याला सहज शक्य होईल तेवढ्या वेळ हा आपल्याला मूलबंध लावायचा आहे. आपल्याला वाटलं श्वास सोडून द्यावा, श्वास सोडायचा, मूलबंधही सोडून द्यायचा. मूलबंधानंतर दुसरी जी आपण बघणार आहोत ती म्हणजे आहे अश्विनी मुद्रा किंवा त्याला किगल एक्सरसाइज असं सुद्धा म्हणतात. यामध्ये आपल्याला आपल्या वजायना किंवा ओटीपोटाच्या मसल्सचं आकुंचन प्रसरण ह्याप्रमाणे करायचं आहे. म्हणजे मूलबंध लावायचा आहे, सोडायचा आहे, लावायचा आहे, सोडायचं आहे. ह्याप्रमाणे बघा, श्वास घेतला, मूलबंध लावला, श्वास सोडला, मूलबंध सोडून दिला. आता हे श्वास इतके जोरजोरात घेण्याची सोडण्याची गरज नाहीये. हे मी तुम्हाला करून दाखवायला म्हणून करते. सहज श्वास घेणे सोडणे त्याबरोबर ही अश्विनी मुद्रा आपण करू शकतो. तुम्हाला मी केली तरी तुम्हाला ती दिसणार नाही. तुम्ही ती समजून घ्या. श्वास घ्या, श्वास सोडा, त्याबरोबर खालून मूलबंध लावा आणि सोडा. आणि प्रयत्न हा करा किंवा लक्ष तुम्ही वजायनाकडे द्या. म्हणजे तो भाग आत येतो आहे आणि तो भाग बाहेर जातो आहे ह्याप्रमाणे. तर ह्या दोन अतिशय महत्त्वपूर्ण अशा एक्सरसाइजेस आहेत. आपण
मूलबंध हा कुठल्याही आसनात देखील लावू शकतो. बटरफ्लाय मध्ये हा व्यवस्थित दिसेल म्हणून मी बटरफ्लाय मध्ये दाखवला. आपण सहज साधं स्ट्रेचिंग करतोय, दोन्ही हात वर घेतले, सहज स्ट्रेचिंग केलं, श्वास घेतला, पोटात घेतलं, त्याबरोबर खालून मूलबंध लावला. थोडा वेळ आपण आसन ठेवलं, थोडा वेळ थांबलो आणि खाली आलो, तरी देखील आपल्याला मूलबंध लावता येतो. जिथे जिथे आपण श्वास घेतला, तो थांबवला, त्या ठिकाणी आपण मूलबंध लावू शकतो. तिसरं महत्वपूर्ण मी आसन दाखवते आहे ते म्हणजे सेतुबंध आसन आहे. पाठीच्या आसनांच्या स्थितीत आलो, दोन्ही पाय असे फोल्ड करायचे आणि कंबर आपल्याला वर उचलायची आहे. कंबर पूर्ण वर उचलून घ्यायची आहे. श्वास घ्यायचा, त्याबरोबर मूलबंध लावायचा आणि थांबायचं आहे. आपोआप अशी स्थिती निर्माण होते की आपण इथे मूलबंध लावू शकतो सेतुबंध आसनात. मूलबंध आपण लावला नाही तरी देखील इथल्या मसल्सवर याचा चांगला ताण पडतो आणि हा मूलबंध सोडून दिला. आजच्या भागातून आपल्याला निश्चितच आपल्या वजायनाची केअर कशी घ्यायची आहे, काळजी कशी घ्यायची आहे हे समजलेलं असेलच. आपण त्याप्रमाणे आपली काळजी घ्यायची आहे स्वतःची आणि पुढे होणाऱ्या संभावित आजारांना थांबवायचं आहे. हा भाग आपल्याला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल बटन प्रेस करायला विसरू नका. आणि असेच विवाहाशी निगडीत असे पुढील भाग मी घेऊन येणार आहे, त्याकडे लक्ष असू द्या. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.